माजी आमदार गणपत गायकवाड यांना आज कल्याण न्यायालयात हजर करणार आहे आणि यासाठी कल्याण न्यायालयामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। मी सध्या उभा आहे कल्याण न्यायालय परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी दोन्ही गेटवरती बॅरिगेट लावण्यात आलेले आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठा पोलिसांचा फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर माजी आमदार गणपत गायकवाड हे महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार प्रकरणामध्ये तळोजा जेलमध्ये असून यांच्यावरती 2021ला अजून एक ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा दाखल झाला होता व त्याच गुन्ह्यावरती सुनावणीसाठी या ठिकाणी न्यायालयाने पोलिसांना समज बजावले होते व त्याला गणपत गायकवाडला न्यायालयामध्ये हजर राहण्याचे नोटीस देखील काढली होती। यानंतर पोलिसांनी या ठिकाणी आज जे आहे त्यांना कल्याण न्यायालयामध्ये हजर करणार आहेत आणि यासाठी पोलिसांनी या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे। आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। दोन्ही गेटला या ठिकाणी बॅरिगेट देखील टाकण्यात आलेले आहेत। मुख्य जो गेट आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला आहे। नेमकं आजच्या सुनावणीमध्ये काय होतं आणि काय नेमकं त्यांचा वकील युक्तिवाद करतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असेल तरी फायरिंगच्या गोळीबारच्या नंतर चर्चेत आलेल्या माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यावरती कुठेतरी पुन्हा एकदा या केसच्या माध्यमातून टांगती तलवार असलेली दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन चरणसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।